हाय, हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. कशा आहात तुम्ही सर्व? मस्त मजेत ना? 2-3 दिवस झाले मी ना व्हिडिओ टाकले नव्हते. त्याच्यासाठी ना मी मस्त मजेतच आहे. म्हणून तुमची पण विचारपूस चाललेली आहे, की तुम्ही कशा आहात सर्व? मस्त मजेत ना? तर काय माहिती बरेच दिवस झालेले आहेत. म्हणजे मी जो लास्टचा एक ब्लॉग टाकलेला आहे, गिरगावला मी गेली होती तो. एवढा रिस्पॉन्स नाही. कदाचित माझे सबस्क्रायबर माझ्यावरती रागवलेत काय, काय माहीत नाही. की माझे व्लॉग आवडत नाही तेही मला काही कळत नाही, की माझं काय चुकतं आहे की काय नाही चुकत आहे तेही मला काहीच कळत नाही आहे. माझे खूप व्ह्यूज कमी येत आहेत. कशासाठी येत आहेत तेही कळत नाही. त्याच्या अगोदरचा व्लॉग आहे, जो नैवेद्याचा आहे, तो छान त्याला छान रिस्पॉन्स आहे. मग त्याला व्ह्यूज पण चांगले गेले आहेत. म्हणजे ते एवढे खास नाही आहेत, पण ठीक आहे माझ्यासाठी तेवढे पण मी समाधानी आहे, की बाबा 200च्या आसपास माझे व्ह्यूज गेलेले आहेत. पण आत्ताच मी लास्ट व्हिडिओ टाकलेला आहे ना, त्याला व्ह्यूज खूप कमी गेलेले आहेत. माहिती नाही काय चाललं आहे. ठीक आहे असो, ज्याची ज्याची मर्जी. मी कोणाला फोर्स पण करू शकत नाही आणि तुमच्या आणि माझ्यामध्ये जो अंतर आहे तो पण काय एकदम असं जवळचा नाही आहे, की मी हक्काने तुम्हाला सांगू शकते, की काय झालं, काय प्रॉब्लेम आहे. तुम्हाला कमेंट करायला सांगते, तुम्ही कमेंट पण करत नाही आहेत. चला, आता मी ह्या ब्लॉगसाठी तर नक्की कमेंट करा. बघा माझे व्हिडिओज आवडत आहेत काय आणि माझं काय चुकतं किंवा काय तुम्ही जे सांगाल तसे मी व्हिडिओ बनवायला तयार आहे. तर आजचा मी व्हिडिओ कशासाठी बनवते, हा ब्लॉग जो आहे ना, मी जेवणाला सुरुवात करते. माझी जी तुम्हाला बरेच टायमाला मी क्लायंट सांगितलेली असेल, तिच्याकडनं मला भरपूर गिफ्ट्स येतात. तिच्याकडनं मला तिच्या घरातून जेवण वगैरे येतं. म्हणजे मी जेव्हा पण जाते ना, ती मला ना ती टिफिन वगैरे मला उशीर जेव्हा होतो तेव्हा मला टिफिन वगैरे पॅक करून देते. प्लस ती अजून कधी जर रात्रीचं लेट वगैरे झालं ना, तर ती मला हॉटेलमधून सुद्धा ऑर्डर वगैरे करून देते. तर आज माझं टर्न आहे, की तिच्यासाठी मी थोडंसं जेवण बनवून नेते. तर त्याच्यासाठी ना ती मला ॲक्च्युली बोलली होती, की मला ना अशी अशी अनुराधा तू भाजी बनवून घेऊन ये, पालक बनवून घेऊन ये, मेथीची भाजी आण आणि दुसरी एक जवळा असतो ना आपला जवळा, जवळा म्हणजे ती बोलली की सुकी मच्छी म्हणजे तिला बोंबील वगैरे पाहिजे, सुके बोंबील असतात ना आपले, तसं पाहिजे होतं. पण माझ्याकडे सुके बोंबील नव्हते किंवा आपली आंबाळकाड असते ना, जी करंदी आपण बोलतो, ती असलीच ते चाललं असतं. पण माझ्याकडे ना करंदी होती, नाही सुके बोंबील होते. खास मला सुके बोंबील तिने मोस्ट ऑफ सांगितले होते, की तसे बोंबील असतील तर तसे बनवून घेऊन ये. तर आता माझ्याकडे बोंबील तर नव्हते, तर मी हे भाजी वगैरे सगळं बनवण्याचा प्रयत्न करते आणि पण माझ्याकडे सुक्या मच्छीमध्ये जवळा होता. मग तिला मी सांगितलं, की सुक्या मच्छीमध्ये माझ्याकडे फक्त जवळा आहे, तर जवळा चालेल का? तर ती बोलली, की हो चालतील आणि तिचे सासू-सासरे ना कलकत्त्यावरून आले आणि ती लोकं ना बंगाली आहेत. तर त्यामुळे ना त्या लोकांना व्हेज, नॉनव्हेज सगळं एकत्र दिलं तरी पण चालतं. जसं आपल्याकडे कसं नॉनव्हेज असेल तर नॉनव्हेजच खातो, व्हेज असेल तर व्हेजच खातो. पण तिला ना सगळे म्हणजे पालकचं आपण हे बनवतो ना दाल पालक, ते पाहिजे होतं. मेथी पाहिजे होती, मेथीची भाजी ओलं खोबरं घालतात ना, तशी मेथीची भाजी पाहिजे होती आणि जवळा पाहिजे होता. त्याच्याबरोबर ना भाकरी पाहिजे होती. तर आता मी सगळं तेच सकाळपासून माझा चहा, माझ्या घरातल्यांचा चहा नाश्ता वगैरे सगळं झालेला आहे आणि आयुष वगैरे कॉलेजला गेलेले आहेत. तर इथे मी ना तिच्यासाठी आता जेवणाची तयारी करते. तर मी तुम्हाला ते सांगते, तिचे सासू-सासरे आले, तिला हे सगळं जेवण माझ्याकडनं पाहिजे होतं. म्हणजे तिने खास मला सांगितलं होतं, की तू घेऊन ये तुझ्या पद्धतीने जसं पण बनवशील तसं घेऊन ये. आपली साधी पद्धत जशी पालक आपण बनवतो, लसूणची वगैरे फोडणी घालून आणि पालक बनवताना त्यामध्ये जर 2-3 प्रकारच्या डाळी घालणार. त्याच्यामध्ये मी शेंगदाणे फक्त मी जेव्हा घरात बनवते तेव्हा शेंगदाणे घालते. पण मला हिच्याकडे न्यायचं होतं तेव्हा मी शेंगदाणे घातले नव्हते. तर छान मस्तपैकी मिरचीची, हिरवी मिरचीची आणि भरपूर सारी अशी हे असतं ना लसूण, त्याची फोडणी घातलेली आहे. तसं दाल पालक वगैरे बनवून घेतलेला आहे. आणि दुसऱ्या साईडला आता मी जशी पालक मी धुवून घेतली ना त्याच ह्याच्यामध्ये मी मेथी भिजायला घातली होती. म्हणजे मेथीची पानं चांगली माती वगैरे निघून जाईल त्याची म्हणून. आणि इथे दुसऱ्या साईडला ना आता मी माझ्या घरामध्ये म्हणजे आता ही दाल पालक सगळी आहे ना, ती मी घरामध्ये ठेवणार ना अगदी जराशी एखादी वाटी, की मनोहरला आता लागेल ना, म्हणजे तो कसं दाल पालक वगैरे गरम असेल ना, तर तेवढ्यापोटी तेवढ्यापुरतीच एक वाटी पितो. नंतर मग तो नसेल तरी चालेल. मग त्याच्यासाठी ना आता तेवढी फक्त एकच वाटी दाल पालक काय ती पुरणार नाही माझ्या घरामध्ये. म्हणून ना मी इथे माझ्यासाठी घरामध्ये आता आमटी बनवते वेगळी. तर इथे मी आता मसूरची डाळ जी धुवून वगैरे स्वच्छ घेतलेली आहे त्याच्यामध्ये ना आपल्या शेवग्याच्या शेंगा असतात ना, ते घातलेलं आहे आणि त्याच्यानंतर थोडंसं इथे मी कांदा आणि टोमॅटो जे मी चिरून ठेवलेलं त्यातले थोडंसं कांदा आणि टोमॅटो त्या डाळीमध्ये घातलेलं आहे. अगदी थोडंसं हळद घातलेली आहे आणि थोडंसं तिखट घातलेलं आहे. इथे मस्तपैकी कुकर होईल तोपर्यंत माझी जी दाल पालक झाली म्हणजे घातली होती ना फोडणीला ती पण झालेली आहे. ती आता एका बाउलमध्ये म्हणजे एका टोपामध्ये मी
काढून घेते. ह्याच टोपामध्ये कढईमध्ये ना मी आता मेथी हे करणार आहे, फोडणीला घालून घेणार. त्यासाठी कढई थोडीशी पहिला हलकी अशीच वरचेवर धुवून घेतलेली आहे. तर इथे मी पहिला दाल पालक वगैरे जे बनवलं ते साईडला करून ठेवते. ओट्यावरती भरपूर पसारा झालेला आहे, कारण का एका टायमाला एवढं सगळं बनवायचं आहे ना, तर माझ्यामध्ये तेवढं असं हे नसतं की बाबा हे उचलून काय. आणि माझ्याकडे खरं म्हणजे तेवढं टाईम पण नाही आहे, कारण का मला लगेच निघायचं आहे. सकाळी उठल्यावर पहिला आईचा डबा वगैरे गेलेला आहे, त्याच्यानंतर माझी घरातली कामं, त्याच्यानंतर आता हे एवढे सगळे पदार्थ बनवून मला न्यायचं आहे. आणि मला तिच्याकडे पोचायचं होतं, ॲक्च्युली 1 वाजता पोचायचं होतं. पण ना 12:15 वाजले ना, एवढं सगळं करेपर्यंत मी घरातच होती. कसं बसं फटाफट मी जेवण बनवून घेतलेलं आहे. म्हणजे इतकी घाई माझी झाली होती. त्याच्यामुळे ना मी सगळे तुम्हाला असं प्रत्येक पदार्थ जे पण बनवते ना, असं मला असे व्हिडिओ समोर करून बनवता आलेच नाही. तर इथे आता एका साईडला ना मी मेथीची भाजी बनवण्यासाठी कढई गरम करायला ठेवली, तेल वगैरे घातलेलं आहे. तोपर्यंत ना तेल गरम होतं, इथे मी ना जवळा असतो ना आपला, भरपूर असा जवळा घेतलेला की जेणेकरून ना मी घरामध्ये पण ह्याच्यातलं थोडं जेवण ठेवून देईल. आणि काय आहे आता, म्हणजे मी माझं पुस्तक वगैरे वाचणं असतं ना, त्याच्यामुळे ना मी हे काहीच ह्याच्यातलं नॉनव्हेज म्हणजे जे जवळा वगैरे ते खाऊ शकत नाही. तर मी आल्याच्यानंतर, कारण का मला सकाळी मला वेळच मिळाला नाही, जेव्हा मी स्वामी चरित्राचं हे करते ना नित्यसेवा, त्याच्यामध्ये माझं पुस्तक वाचणं झालं नाही, कारण का मला खरंच टाईम नाही मिळाला. आता आल्याच्यानंतर ती सगळी माझी कामं होतील. तर इथे एका साईडला मी चाळणीमध्ये ना जवळा वगैरे काढून ठेवलेला आहे, की म्हणजे थोडंसं जास्त, मी तुम्हाला सांगितलं ना थोडंसं जास्त घेतलेलं आहे, की एक डब्यामध्ये तेवढं मी जेवढं त्या लोकांना पुरेल एवढं घेऊन, मग बाकी फक्त आयुष मी तू खातील, मनोहर पण जास्त जवळा वगैरे खात नाही, तर दोघेजणं खातील ना, त्याच्यासाठी मी तेवढंच ठेवणार आहे. आणि बाकी भाजी वगैरे तर राहीलच. तर इथे मस्तपैकी जवळा एका साईडला काढून ठेवलेला आहे, आणि कढई पण काढून ठेवलेलं, की त्याच्यामध्ये मला त्या ॲल्युमिनियमच्या कढईमध्ये जवळा बनवायचा आहे. आता इथे ना मस्तपैकी छान कढई गरम झाल्याच्यानंतर त्यात तेल घातलं, तेल घातल्याच्यानंतर नॉर्मल जे आपण मेथीच्या भाजीला फोडणी घालतो, मिरची, कांदा, लसूण ते घातलेलं आहे, चांगलं परतवून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर छान अशी बारीक मेथी अशी मी कापून घेतलेली आहे, आणि ती फोडणीला घातलेली आहे. आणि त्याच्यानंतर ना चांगली पहिला परतवून घेतलेली एकदा, आणि नंतर मी याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे. परत एकदा छान परतवून घेतलेली आहे, आणि भाजी म्हणजे मेथीची भाजी छान परतवून घेतलेली आहे, आणि दुसऱ्या शेगडीवरती शिफ्ट केलेली आहे. आता मला जवळा बनवायचा आहे ना, त्याच्यासाठी मी इथे कढई ठेवलेली आहे. पहिला मी जवळा बनवून घेईल, आणि नंतर मग इथे जी आमटी, मी मसूरची आमटी शिजत घातलेली ना, ती पण छान मस्तपैकी शिजून झालेली आहे. तर इथे ना पहिला जवळा भाजून ना, हे पाणी घेतलं आहे ना टोपामध्ये, त्याच्यामध्ये मी तो जवळा भाजून चांगला, कारण का मग नंतर ना तो अगदी तेलात परतला ना, तरी पण माझ्याकडे खूप, मी त्याला मनोहरला मोस्ट ऑफ ना तो जवळा वगैरे खात नाही, त्याला पोटाचा प्रॉब्लेम होतो, म्हणून मी तरी पण असा डबल मी जवळा पहिला छान असा खरपूस भाजून घेते. म्हणजे अगदी त्याला डाग पडेपर्यंत भाजून घेते, एकदम हलका डाग, असा करपवत नाही. आणि त्यानंतर ना मी पाण्यामध्ये घालते, आणि मग नंतर त्याआधी परत जेव्हा कांद्याचं वगैरे फोडणी दिल्याच्यानंतर छान झाकण वगैरे मारून 10 ते 15 मिनटं मी परत छान अशी परतत राहते, आणि झाकण मारून शिजवून घेते. पण तरी पण तो ना जवळा वगैरे असं काही खायला मागत नाही. असं पण माझी पद्धत पहिल्यापासून ना अशीच झालेली आहे, की छान पहिला जवळा भाजून घ्यायचा, पाण्यात ठेवायचा तो, आणि नंतर मग कांदा वगैरे जे पण टोमॅटो वगैरे मी फोडणीला घालते, आणि त्याच्यानंतर मी मसाले वगैरे जे आहेत ते घालणार, आणि जवळा छान असं पाण्यातून पिळून मग मी फोडणीला घालते. तर तीच आता माझी प्रोसेस चाललेली आहे. एका साईडला माझी मेथीची भाजी पण होती, त्याच्यामध्ये ना मी खोबरं घातलेलं आहे, ओलं खोबरं, कारण का तिला ओलं खोबरं घालून मेथीची भाजी पाहिजे होती. तर इथे छान ती पण भाजी होते एका साईडला. दुसऱ्या साईडला मी आता कांदा टोमॅटो घातलेला आहे ह्या कढईमध्ये, जिथे मला जवळा बनवायचा आहे. तर छान इथे तो पण मस्तपैकी मऊ होईपर्यंत मी कांदा टोमॅटो छान अशी परतून घेणार आहे. त्याच्यामध्ये नंतर मी ना हळद, मीठ वगैरे सगळं, सॉरी मीठ नाही घातलं, हळद आणि तिखट घातलेलं आहे. आणि जवळा बनवतो त्यामध्ये ना जास्त आपण काही घालतच नाही, गरम मसाला, धणे जिरे पूड हे काहीच घालत नाही, फक्त हळद आणि तिखट घालतो. त्याच्यानंतर हे बघा अशा प्रकारे मी जवळा पाण्यातला पिळून मग तो कांदा टोमॅटोमध्ये घालते, आणि छान असं परतून घेते त्याला मस्तपैकी, जोपर्यंत सगळा मसाला वगैरे आहे ना त्या जवळाला लागत नाही तोपर्यंत छान परतत राहायचं. इथे मध्येच मी चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे, आणि छान मी ना 1-2 ते 3 मिनटं छान असं परतवून घेतलेलं आहे, की जेणेकरून सगळा मसाला जवळायला लागला पाहिजे. आणि इथे बघू शकता तुम्ही दुसऱ्या साईडला माझी मस्तपैकी मेथीची भाजीसुद्धा तयार झालेली आहे.
आणि इथे पाठीमागे मनोहर दिसतोय तुम्हाला, त्याची पूजेची तयारी चाललेली आहे. म्हणजे त्याची पूजा तो करतो देवाची. आणि एका साईडला माझं जेवणाचं काम चाललेलं आहे. तर छान माझं इथे मेथीची भाजी झालेली आहे. आता जवळ्याची जी कढई आहे ना, जवळा फोडणीला घातलेला, ती मी दुसऱ्या शेगडीवरती शिफ्ट केली आहे. आता ह्या शेगडीवरती मी आमटी जी बनवायची आहे ना, त्याला मी फोडणीची तयारी करते. ह्याच्यामध्ये पण सेम राई, जिरा, कढीपत्ता, लसूण मस्तपैकी फोडणी घातलेली आहे. तिखट वगैरे घातलेलं आहे, हळद तिखट, आणि आमटी फोडणीला घातलेली आहे. ही आहे घरासाठी, म्हणजे मला कदाचित उशीर वगैरे होऊ शकतो, त्यासाठी मी ना 2 टायमाची आमटी बनवून ठेवलेली आहे. आणि ह्याच्यातलं ना बरंच म्हणजे जेवण मी असं एक एक वाटी राहिलेलीच होती. भाजी किंवा पालक किंवा जवळ आहे ना, हे एक एक वाटी तुम्हाला नंतर दाखवेलच की केवढं केवढं उरलेलं आहे. त्याच्या हिशोबाने म्हणजे आयुष्य तू काय खातील, घरातले काय खातील तेवढे खातील. तर इथे ना मी कधी पण कामाला जाताना ना मोस्ट ऑफ ना जेवण जरा जास्तच बनवून जाते. समजा मला केव्हा उशीर झाला ना आणि संध्याकाळी मुलांना भूक लागली, तर ती लोकं ह्याच्यातलंच डाळ, आमटी वगैरे, भात वगैरे खातात. तर इथे सगळं माझं बघा, आता जवळा पण झालेला आहे, भाजी पण झालेली आहे, आणि कुकरमध्ये आता मी भात घातलेला आहे घरामध्ये लागेल म्हणून. आणि शेवटची आता मला भाकरी बनवायची आहे. तिला जास्ती भाकरी पाहिजे नव्हती, फक्त 3च भाकऱ्या पाहिजे होत्या. म्हणून मी तिच्यासाठी 3 भाकऱ्या भाजल्या, आणि घरासाठी मी म्हणजे घरामध्ये लागेल ना ह्या लोकांना म्हणून 5 भाकऱ्या भाजलेल्या. तसे टोटल मी ना 8 भाकऱ्या भाजलेल्या. त्यात एक छोटीशी मी अशी फोपी बोलतात ना, म्हणजे आमच्याकडे सगळ्यात छोटी जेव्हा भाकरी बनतात त्याला फोपी बोलतात, ती एक पकडून 9 भाकऱ्या मी भाजलेल्या आहेत. त्या बघा इथे तिच्यासाठी मी सगळा डब्बा भरलेला आहे. जवळा, मेथीची भाजी आणि पालक, दाल पालक, आणि 3 भाकऱ्या घेतलेल्या आहेत. आणि हे बाकी सगळं उरलेलं जेवण मी आता काढून वगैरे सगळं गॅस ओटा वगैरे सगळं क्लीन करून घेते. तर एवढं जेवण आता घरात या तिघांसाठी भरपूर होतं. आयुष जर समजा उशीर आला ना, तर तो जेवत पण नाही, कॉलेजमधून उशीर जर झाला त्याला तर. तर इथे मस्तपैकी आता सगळं जेवण वगैरे मी झाकून पाकून ठेवलेलं आहे सगळं. म्हणजे मी तू बरोबर जेवायच्या टायमाला ती गरम वगैरे करून मग ती लोकं जेवायला घेतील म्हणून मी तसंच ठेवलं. नाही तर मी वाटीमध्ये काढलं असतं, पण परत ते डबल काम नको ना, त्यासाठी मी जेवण सगळं तसंच ठेवलेलं आहे. आणि आता माझी ना निघायची घाई चाललेली आहे, की मला ऑलरेडी खूप उशीर झालेला आहे. मला 1 वाजता पोचायचं आहे, पण 12:15 मला जवळजवळ निघेपर्यंत 12:15 घरातच झाले होते. तर इथे मस्तपैकी सगळी बॅग वगैरे तयार केलेली ना, ती एका साईडला ठेवलेली, आणि उभ्या उभ्या मी फक्त एका छोटीची फोपी बनवलेली ना भाकरी, त्याच्यावरतीच मी मेथीची भाजी घेतली, आणि उभ्या उभ्या अशीच फटाफट फटाफट खाल्ली. मी काय प्लेट वगैरे बघा हातामध्ये, मी भाकरी तशीच घेतलेली आहे. मला खूप उशीर झाला होता, मी ती खाणार पण नव्हती, पण मनोहर बोलला की नाही आता इतका उशीर झाला, तुला खूप उशीर होईल यायला, आणि थोडंसं काम माझं जास्त होतं. तर त्यामुळे तो बोलला की नाही ॲटलीस्ट ती छोटीशी भाकरी आहे, नाही तर अर्धी तरी भाकरी खाऊन जा. म्हणून मी ती उभ्या उभी भाकरी खाल्ली, आणि आता मी कामाला जायला निघालेले आहे. चला, तर आजचा दिवस जो तुमच्याबरोबर शेअर केला आहे ना, तो हा माझा सगळ्या टिफिनचाच आहे, की मला ती सगळा डब्बा आहे ना घेऊन जायचं आहे त्याच्यासाठी. तर इथे ना घाईघाईमध्ये माझा चष्माच राहिला होता, मी खाली उतरून परत वरती आली आणि चष्मा घेऊन आता निघालेली आहे. चला, तर आजचा व्लॉग मी इथेच थांबवते. व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब.